माझा बळी राजा हा, माझा बळी राजा हा. सुजाता बाई, इतका वेळ कसा ग लागला यायला? अगं वाटेत थोडस काम निघालं ना, म्हणून थोडा उशीर झाला. असं असलं कसलं काम म्हणायचं ते? नाही म्हणजे यायला इतका वेळ लागला, समजा काही ठीक आहे ना? नाही, तसं काळजी करण्यासारखं काही नाहीये, सगळं ठीक आहे. तेच म्हणते मी, समजा काही ठीक आहे, मग वेळ लागलाच कसा? अगं जुनी मैत्रीण भेटली होती, ती कालच तिच्या माहेरी आली ना काही दिवसांसाठी. उद्या पुन्हा जाणार आहे सासरी. तिच्याशीच गप्पा मारत होते, म्हणून थोडासा उशीर झाला. अगं पण परत भेटता आलं असतं की तिला? हो, नाही म्हणजे ती उद्या पुन्हा सासरी जाणार आहे ना, मग आमची भेट झाली नसती ग. अगं पण तुला माहितीये का तुझी आजी किती कावली ते? सांगून तरी जायचं, निदान सांगावं तरी धाडायचं कोणापाशी, काही वेळ होणार आहे म्हणून. बरं माफ कर मला, नाही जमलं सांगायला. यापुढे सांगितल्याशिवाय जाणार नाही हं मी. मग तर झालं. हंगा असं किती गोडवाणी बोलतीय पोर. अगं असं गोड बोलून तू समद्यांची मन जिंकतेस बघ. बरं जमत बाई तुला. हो का? तू पण किती छान आहेस ग. एवढा वेळ माझी वाट बघत होतीस. उगाच मी तुला काळजी करायला लावली हो ना? नाही म्हणजे पोरीच्या जातीने येळेवर घरी यायला पाहिजे. अगं तुझी आजी आणि आई वाट पाहून पाहून थकल्या आणि गेल्या रूम मध्ये, पण म्या नाही गेले. त्या म्हणलं येईल तेव्हा येईल पोर. म्या म्हणलं वाट बघावी थोडा वेळ पोरीची. बरं तू पण जा ना. नाही आराम कर, सकाळपासून घरातली कामं करण्यासाठी दमली असशील ना. अगं बाई, एवढा मोठा कामाचा डोंगर एकटीनेच वडायचा, थकणार नाही तर काय होणार आहे? लई थकले, खरंच आराम करायला पाहिजे. बरं तू काहीतरी खाऊन घे. किती काळजी करशील माझी. जा आता. हा शंकर, हे शंकर, पांडुरंग, एवढी सगळी माणसं असताना एक बी इथं जागेवर थांबल तर शपथ. पांडुरंग, हे पांडुरंग, अरे ते शंकर गेला कुठं? कुणाच ठाऊक.